आता बातमी आहे डोंबिवलीमधून। डोंबिवलीमध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे। तर सख्या बापाने आपल्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केला। एका मुलीचं वय 19 वर्ष तर दुसऱ्या मुलीचं वय 10 वर्ष असल्याचं कळतंय। मानपाडा पोलिसांनी आता नराधम बापाला अटक केली आहे। त्याला 4 मुली असून इतर मुलींसोबत असा प्रकार घडलाय का या संदर्भात देखील आता पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे। तसंच आईची भूमिका या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकी काय आहे याचा तपास देखील आता पोलिसांनी सुरू केलेला आहे। मात्र एका धक्कादायक प्रकाराच्या संदर्भातली ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। डोंबिवलीमध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे। सख्या बापाने आपल्या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार केलेला आहे। एका मुलीचं वय 19 वर्ष तर दुसऱ्या मुलीचं वय 10 वर्ष असल्याचं कळतंय। तर या संपूर्ण घटनेच्या अनुषंगाने आता पोलिसांनी अधिकचा तपासही सुरू केला आहे। एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। भूमिपुत्रांसाठी देवेंद्र फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। डीसीसी बँक नोकर भरतीमध्ये स्थानिकांना 70% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय। महाराष्ट्र सरकारने नियम बदललाय। सहकार विभागाच्या वतीने या संदर्भातला शासन निर्णय आता जारी करण्यात आलेला आहे। चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहे। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी चेतन, सरकारचा हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय। निश्चितच शुभम, एकंदरीतच आपल्याला माहित आहे की जसं की शेती किंवा पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी राज्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची महत्त्वाची भूमिका असते आणि राज्यामध्ये सध्या कार्यरत असलेल्या 31 जिल्हा बँकांमध्ये आपण पाहिलं असेल तर बँकेचे ग्राहक असतील, सभासद असतील, ठेवीदार असतील, हे त्या स्थानिक जिल्ह्यातीलच असतात अधिकाधिक आणि त्यामुळे त्यांना चांगली सेवा द्यायची असेल तर स्थानिक उमेदवारांना जर पदभरतीमध्ये प्राधान्य दिलं तर ती सेवा देण्यामध्येही अत्यंत हुशारीने ते काम करू शकतात असा मानस शासनाचा होता। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता फडणवीस सरकारने तब्बल 70% उमेदवारांना आता नोकर भरतीमध्ये प्राधान्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे। इतकंच नाही तर 30% जे इतर उमेदवार असतील ते इतर जिल्ह्यातून घ्यावेत, मात्र प्राधान्याने अधिकाधिक जागा आहेत त्या स्थानिक भूमिपुत्रामधून द्याव्यात, निवडून घ्याव्यात असेही आदेश सहकार विभागाकडून आता पारित करण्यात आलेले आहे। त्यामुळे स्थानिक पातळीवर राहणाऱ्या भूमिपुत्रांना आणि विशेष करून जे सुशिक्षित तरुण आहेत त्यांच्यासाठी ही मोठी संधी आता उपलब्ध होणार आहे। शुभम, अगदी चेतन, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।